महाराष्ट्र की बिजली कंपनियों ने निजीकरण के खिलाफ 86,000 कर्मचारी, इंजीनियर, अधिकारी हड़ताल करते हुए चंद्रपुर महावितरण मुख्यालय के समक्ष विरोध प्रदर्शन किए। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी संयुक्त कृति समिति के नेतृत्व में महाराष्ट्र में बिजली कंपनियों के निजीकरण और समांतर बिजली लाइसेंसिंग नीति के खिलाफ आज राज्य भर में 86,000 बिजली कर्मचारी, अभियंता, अधिकारी और ठेका कर्मचारी हड़ताल में शामिल हुए। आंदोलनकारी कर्मचारियों ने शहर के बाबूपेट स्थित महावितरण मुख्यालय के समक्ष विरोध प्रदर्शन किया। आयोग ने समांतर बिजली लाइसेंसिंग नीति के तहत टोरेंट पावर को 16 और अदानी को 8 विभाग देने के आवेदन को स्वीकार कर लिया है। आरोप है कि इस फैसले से महावितरण समेत तीनों बिजली कंपनियों के अस्तित्व और कर्मचारियों के भविष्य पर संकट मंडरा रहा है। आयोग की 22 जुलाई को जन सुनवाई है। हालांकि कृति समिति ने यह आरोप लगाया है कि यह सुनवाई केवल औपचारिक है। कर्मचारियों ने निजीकरण नीति को रद्द करने, समांतर बिजली लाइसेंस और 329 सब स्टेशनों का निजीकरण रोकने, रिक्त पदों को भरने, संवेदन कर्मचारियों को वेतननामा में शामिल करने, पेंशन लागू करने, परियोजनाओं का निजीकरण रोकने आदि मांगे की गई। कृति समिति ने निजीकरण नीति के खिलाफ एकजुट होकर हड़ताल में शामिल होने और अपने अधिकारों के लिए लड़ने का फैसला किया है। 9 जुलै 2025 हा आमच्या महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मुद्द्यावरती मोर्चा आहे। त्याच्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधात आहे, ज्याच्यामध्ये समांतर वीज वितरण परवाना या महावितरण कंपनीमध्ये लागू करण्याचे जे षडयंत्र वरिष्ठ प्रशासनातर्फे चालू आहे त्याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने समांतर वीज वितरण कायद्यामध्ये, समांतर वीज वितरण परवान्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपनीला लायसन्स आमच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवरती विद्युत ग्राहकांना वीज वितरणचा परवाना देण्याचे षडयंत्र आखण्यात येत आहे। याच्यामध्ये खास करून समांतर वीज वितरण परवान्यामध्ये जे सामान्य ग्राहक आहे आणि खास करून जे कृषी पंपाचे जे ग्राहक आहे, शेतीचे ग्राहक आहे, ज्यांना आम्ही क्रॉस सबसिडी देत असतो, त्या क्रॉस सबसिडीचं फार नुकसान होणार आहे। आणि मुख्यतः जे आमचे जे क्रीम पॉकेट्स आहे, खास करून अर्बन सिटीज आहे जिथे कुठलाही काही त्रास आणि विद्युत हानी नाही, असे खास करून पॉकेट्स हे समांतर वीज वितरण परवान्यामध्ये अदानी टोरेंट यासारख्या कंपनीला देण्यात येत आहे, जिथे कुठलीही विद्युत नाही, जिथे आतापर्यंत आमचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे। आणि अशा ठिकाणी समांतर वीज वितरण परवान्यामध्ये त्यांना देऊन जे आमचे बाकीच्या ठिकाणी आम्ही जिथे कृषी पंप म्हणा किंवा औद्योगिक ग्राहक जिथे सबसिडी देत असतो त्या ठिकाणी सामान्य ग्राहकांचे फार नुकसान होणार आहे। आणि या सर्वस्वी समांतर वीज वितरण परवान्यासाठी आमचा सर्वस्वी विरोध आहे। या अगोदर आमचा 2023मध्ये खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला होता। त्यामध्ये त्यावेळेस ते विद्यमान तत्कालीन ऊर्जा मंत्री होते, त्यांनी म्हटलं होतं की खाजगीकरण कधीच होणार नाही। परंतु आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की खाजगीकरणाच्या विरोधात समांतर वीज वितरण परवान्याबद्दल MERCमध्ये हिअरिंगसुद्धा झाली आणि त्याची येणाऱ्या 22 जुलैला हिअरिंग आहे आणि त्याची परवाना देण्याकरिता जवळपास 29 विभागामध्ये तो समांतर वीज वितरण परवाना लागू करण्याचा आहे। आणि याचा आमचा सर्वांचा विरोध आहे। आमचे समस्त ग्राहकांना सुद्धा विनंती आहे की या समांतर वीज वितरण परवान्यामुळे सगळ्या ग्राहकांचे सामान्य ग्राहक वर्गाचे फार नुकसान होणार आहे। त्यामुळे आमची या विरोध प्रदर्शनामार्फत आमची प्रशासनाला विनंती आहे की हा खाजगीकरणाचा जो तुम्ही कट रचलेला आहे, हा कट तुम्ही इथेच माघार घ्यावी व याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे।